हॅलो युट्यूबकर, कशा आहात तुम्ही? मी प्रेरणा. आजीच्या चॅनलवर तुमचे सहस्र स्वागत असो. आज की नाही मी पौष्टिक ब्रोकोली सूप करून दाखवणार आहे. नो क्रीमी, एकदम पौष्टिक. म्हणजे जे वजन कमी करतात ना त्यांच्यासाठी योग्य असं हे सूप मी करून दाखवणार आहे. काय काय घ्यायचंय चला तर किचन मध्ये. हे बघा, सूप साठी ब्रोकोली घेतलेलं आहे. हे बघा, कापून फोडी करून हे घेतलेलं आहे. नंतर पालक थोडासाच पालक घ्यायचा. पालक घेतलाय, बदाम घेतले आहेत, आलं मिरची लसूण. हे बघा, आलं मिरची लसूण घेतलंय, थोडा कांदा, मीठ, नंतर हे ऑलिव्ह ऑइल, नंतर ब्लॅक पेपर आणि पिंक सॉल्ट, असं हे एवढं आणि लागणारं पाणी. एवढ्यासाठी आपल्याला हे सूप बनवायचं आहे. 1 चमचा ऑलिव्ह ऑइल टाकलंय. हे बघा, कांदा घालूया. नुसता परतून घ्यायचा आहे आपल्याला कांदा. नंतर आलं मिरची लसूण, नंतर ब्रोकोली सगळं टाकायचं एकदम. ह्यात बदाम पण घालायचे. हे बघा, अगदी 4-5 घेतले बदाम. थोडस मीठ घालायचं आणि आता पाणी घालून हे शिजवायचं. हे बघा, ह्यातच पालकची 2-3 पानं टाकायची आणि हे सगळं झाकण लावून एक 10-15 मिनिटं शिजवून घ्यायचं. आपण झाकण उघडून बघूया. हे बघा, चांगलं उकळलेलं आहे. मी 10 मिनिटं ठेवलं होतं, अजून एक 5 मिनिटं आपण ठेवूया आणि हे झालेलं आहे. आपल्याला हे थंड झाल्यावर वाटून घ्यायचं आहे. तर हे थोडं उकळू दे, कारण पाणी हे लागणारच आपल्याला सूप करण्यासाठी. तर एवढं हे थोडं एक 5 मिनिटं उकळू दे, नंतर मी वाटून तुम्हाला सूप करून दाखवते. हे बघा, वाटून आणलंय सगळं. थोडंसं वाटायचंय, ते मी वाटून आणते आणि तुम्हाला मी सूप करून दाखवते. हे बघा, वाटून आणलंय. किती रंग किती छान आला आहे आणि क्रीमनेस आलाय. म्हणजे आपण जे बदाम टाकले ना त्याच्यामुळे, म्हणजे मी काही क्रीम वगैरे काही टाकलेलं नाहीये आणि एकदम पौष्टिक आहे. आणि आता जरा पातळ वाटतंय, पण ते उकळल्यावर ते चांगलं घट्ट होणार. आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं ऑलिव्ह ऑइल टाकलंय, बाकी काही टाकायचं नाही. आणि हे त्यातच टाकायचं. हे बघा, घट्ट झालंय. म्हणजे जास्त घट्ट पण करायचं नाही आपल्याला. ह्यातच थोडं थोडंसं मीठ घालूया, कारण आपण आधी घातलं होतं. थोडं घालूया, थोडं मीठ आणि सेंधव मीठ थोडंसं आणि काळी मिरी पावडर. आता हे उकळलं की मी तुम्हाला सर्व करून दाखवते. छान आलाय ना, सुगंध पण छान सुटलाय. हे बघा, छानच आलंय, छानच दिसतंय. हे बघा, चांगलं उकळलंय, सुगंध पण छान सुटलाय आणि हे बघा, घट्ट पण झालंय. तर आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. ब्रोकोली सूप तयार. या प्यायला. बघा, कलर बघा कसा छान सुटलाय आणि सुगंध पण छान सुटलाय. आणि तुम्ही जरूर घरी करून बघा. अतिशय सोपी. बघा, तुम्ही पाहिलात ना तर व्हिडिओ तुम्हाला कळेल की अतिशय सोपी रेसिपी आहे. अतिशय छान आहे. माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. आणि घरी जरूर करून बघा. बाय.